मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या सायकल चालवत असतो. त्याचवेळी मीरा ही त्याच्याकडे बघत असते. सत्याला थोडा थोडा आता थकवा येऊ लागतो आणि नंतर गार वाजायला सुद्धा सुरुवात होते. त्याचवेळी आता ते आयोजक हे सत्याकडे बघत असतात, त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवत असतात. मग त्यानंतर अनाउन्सर असतो ना, तो म्हणतो, ओ साहेब, अहो 10:30 वाजून गेले, मला भूक लागली आहे, चला की आपण जेवण करून येऊ. तेव्हा ठीक आहे असं ते साहेब म्हणतात आणि मग जेवणासाठी जातात. त्यानंतर मीरा विचारते, काय हो, जरा गारज वाजतंय ना? सत्य म्हणतो, नाही एवढं, पण थोडं थोडं वाजायला लागले. मग त्यानंतर मीरा रिंगणात येते आणि विचारते, काय हो, तुम्हाला थंडी वाजतीये ना? थांबा हा, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. असं म्हणून ती आता लगेचच बाहेर जाते आणि काही वेळानंतर आतमध्ये येते. सत्या अजूनही आपली सायकलच चालवत असतो. मीरा आता तेथे शेकोटी पेटवण्याचा निर्णय घेते. तर आता तिने काही लाकडंसुद्धा आणलेली असतात आणि मग सत्या त्याच्याकडे बघतच राहतो, कारण मीरा ही तेथे आता शेकोटी पेटवण्याचं काम सुरू करते. काही वेळानंतर आता शेकोटी पेटते. तर मीरा लगेचच सत्याला म्हणते, आता तुम्हाला जरा बरं वाटेल, पहा मी शेक केलाय ना? सत्या म्हणतो, हो हो, नक्कीच बरं वाटेल आणि जास्त गार सुद्धा लागणार नाही. तर आता मीरा सत्याची तेथे राहून पूर्णपणे काळजी घेत असते. वेळाने आता विक्रांत तेथे लपून बसलेला असतो आणि तो आता उठतो. लगेचच तेथे जो एक माणूस असतो ना, त्या माणसाला इशारा करतो आणि जवळ बोलवतो. तेव्हा तो माणूस सुद्धा इशाऱ्यानेच काय असं विचारतो. तर विक्रांत पुन्हा एकदा त्याला जवळ बोलवतो. आता मीराने तर तिथे शेकोटी केलेली असल्यामुळे सत्याला थोडंसं ठीक वाटत असतं आणि तो पुढे पुढे सायकल चालवू लागतो. इकडे आता तो माणूस विक्रांतजवळ जातो. विक्रांतला निरोपाने खबर दिलेली असते की सत्या तेथे सायकलच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन 2 लाख रुपये कमावणार, बायकोसाठी तो दागिने मढवणार. म्हणून विक्रांतचं आता डोकंच फिरलेलं असतं आणि उगीचच या स्पर्धेमध्ये खोडा घालण्यासाठी तो तेथे आलेला असतो. आणि मग त्यानंतर जे आयोजकांची माणसं असतात ना, ती तेथून सगळे गेलेले असतात. त्यातलाच एक माणूस विक्रांतने बोलवल्यामुळे त्याच्याजवळ जातो. विक्रांत म्हणतो की हे बघ, त्यांना जेवायला ना 1 तास तरी लागेल. आता 50व्या मिनिटाला तू मला इथे हवा आहेस, आजूबाजूला अजिबात फिरकायचं सुद्धा नाही. तेव्हा तो म्हणतो, हो साहेब. तर आता विक्रांत लगेचच त्याच्या हातावर काही पैसे टेकवतो आणि येऊ का साहेब असं विचारतो. तर आता विक्रांत हा काही माणसांना तेथे घेऊन आलेला असतो. 4-5 जण असतात आणि तो त्यांच्याकडे बघून हसतो. तर ते लगेचच सगळेजण आता त्यांच्या हातात असणाऱ्या गोट्या विक्रांतला दाखवतात. तर विक्रांत त्यांच्याकडे पाहून हसतो. त्याला खूप आनंद होतो, कारण सत्याच्या या स्पर्धेमध्ये खोडा टाकण्यासाठीच आता विक्रांत तेथे माणसांसमवेत आलेला असतो. तर इकडे सत्या आपली सायकल चालवत असतो आणि सत्यासाठी छान अशी मोठी शेकोटी सुद्धा पेटवलेली असते. त्यामुळे हे दोघेही आता आपापलं काम करत असतात. तेवढ्यातच आता विक्रांतने जे काही गुंड पाठवलेले असतात ना, ते गुंड त्या दोघांजवळ येऊ लागतात. मीरा आणि सत्याला अजून याची खबर सुद्धा नसते की ते गुंड येत आहेत म्हणून. त्यानंतर विक्रांतची माणसं मागचा पुढचा विचार न करता सत्याकडे बघून हसतात. त्या हातात असणाऱ्या सर्व गोट्या सत्याच्या सायकल समोर टाकतात, जेणेकरून सत्य त्या गोट्यांवरून घसरून खाली पडेल आणि त्याचा स्पर्धेचा रूल सुद्धा मोडेल. तेव्हा मीरा आता हे सगळं पाहते आणि तिला जबरदस्त असा धक्का बसतो. तर सत्याला सुद्धा समजलेलं असतं की आपल्या विरोधात जे लोक आहेत त्यांनीच हे कांड केलं असेल, पण तो त्याचा विश्वास अजिबात डगमगू देत नाही आणि कॉन्फिडन्स सुद्धा. आणि त्यामुळेच तो आता लगेच आपली सायकल बरोबर त्या गोट्यांच्या मधून घेऊन जातो आणि रागातच त्या माणसांकडे बघतो. तेव्हा आता सगळेजण मूर्खासारखे सत्याकडे बघत असतात आणि हसत असतात, कारण त्यांना काहीही झालं तरी सत्याची ही स्पर्धा होऊच द्यायची नसते. तर मीराला सुद्धा आता खूप टेन्शन येतं, कारण आता मीराने सत्याच्या स्पर्धेसाठी एवढे प्रयत्न केलेले असतात, एवढं काही केलेलं असतं, आणि जर त्या गोट्यांवरून नेमकी सायकल घसरली, सायकलचं चाक घसरलं तर होणार काय? सत्या पडणार आणि रूल मोडणार. या विचाराने मीराच्या चेहऱ्यावर ते टेन्शन दिसतं. पण ही माणसं नक्की कोण आहेत हे त्यांना काही समजलेलं नसतं. तर आता एक एक गोटी चुकवत सत्या काही न बोलता आपला अगदी त्याच कॉन्फिडन्समध्ये सायकल पुढे घेऊन जात
राऊंड मारू लागतो। तर आता सत्याचा हाच कॉन्फिडन्स पाहून ते गुंड देखील थक्क होतात आणि लगेचच एकमेकांना इशारा करू लागतात। त्या क्षणी आता मीरा सुद्धा अगदी काही करू शकत नसते। त्यानंतर आता ते गुंड पुन्हा एकदा आपल्या खिशातून गोट्या काढतात आणि सत्याच्या सायकल समोर टाकत असतात। त्यानंतर काही वेळाने आता ते गुंड पुन्हा काही खेळे काढतात। त्याकडे रागात पाहतात। विक्रांत आता त्याच्या माणसांची व सत्याची मजा बघत असतो, कारण त्याला सत्याला काहीही झालं तरी हरवायचं असतं, परंतु सत्या काही डगमगत नसतो। तो अतिशय एकाग्रतेने आपली सायकल चालवत असतो, कुणाकडेही लक्ष देत नाही, कारण त्याला माहिती आहे की इथे कुणाबरोबर आपण भांडत बसलो किंवा बोलत बसलो तर गोट्यांवरून आपलं चाक घसरेल आणि लगेचच सायकलसुद्धा पडेल। मग आता त्यानंतर ते गुंड हे खिशातून खिळे काढतात आणि खिळे टाकणारच असतात सत्याच्या सायकल समोर, जेणेकरून सत्याच्या सायकलचं चाक पंक्चर व्हावं आणि सत्याला पुढे सायकलच चालवता नाही यावी। आता तेथे कुणी बघायला नसल्यामुळे सगळ्यांचीच डेअरिंग मात्र वाढलेली असते। काही वेळाने मीराच्या हातात आता चांगलं जळकच लाकूड असतं आणि ते लोक जेव्हा आता ते खिळे टाकणार तेवढ्यातच आता मीरा त्यांच्यासमोर जाऊन उभी राहते आणि त्यांना जळतं लाकूड दाखवते। तेव्हा कसेबसे ते पटकन मागे होतात, मीराला जरा घाबरतात। क्रांत हे सगळं काही बघत असतो, कशी आपल्या नवऱ्याला प्रोटेक्ट करतीये हे पाहून तो आता मोठे डोळे करून मीराकडे बघत असतो। त्यानंतर काही गुंड त्यातले पुन्हा पुढे येऊ लागतात, खिळे टाकू लागतात। तर मीरा एकेकाला चांगलाच आता धडा शिकवत असते। त्यांच्या समोर असते जळतं लाकूड घेऊन जात असते आणि त्यांना तो धाक दाखवत घाबरवत असते, जेणेकरून त्यांनी इथून पळून जावं, परंतु ते हट्टीच असतात। विक्रांतने सांगितलं आणि त्याने पैसे दिले म्हणून आता हे गुंड काहीही करायला तयार असतात। त्यानंतर ती एकेकाची हवास टाईट करते आणि त्यांना घाबरवत असते। सत्य हे सगळं बघत असतो पण काही बोलत नाही। काही वेळानंतर एक गुंड त्या रिंगणामध्ये येतो आणि मीराचा हातच पकडू लागतो। हातातून ते जळतं लाकूड घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आता मीरा ही अगदी त्याला पूर्णच उरत असते। मीरा ते लाकूड आता सोडतच नसते, तर सत्य जोराजोरात त्या गुंडांवर ओरडू लागतो, परंतु आता ते गुंड ऐकतच नसतात। तर विक्रांत हे सगळं काही बघत असतो। त्याला असं वाटत असतं की आता सत्या खाली पडणार किंवा तो सायकलवरून खाली उतरणार। तर आता तो गुंड रागातच मीराच्या हातातून ते जळतं लाकूड ओढतो आणि खाली टाकतो। तेव्हा सत्याला अजूनच राग येतो, तर मीरा सुद्धा डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघू लागते, कारण हे आता या क्षणी कुठून आले, नक्की कुणाची माणसं आहेत याचा अजूनही तिला काही तपास नसतो। त्यानंतर ते गुंड आता मोठ्या मोठ्याने मीरावर हसू लागतात आणि अगदी तिची खिल्ली उडवू लागतात, त्याचबरोबर तिला त्रास सुद्धा देऊ लागतात। तर सत्याला हे अजिबात पटत नसतं, परंतु सत्याचा सुद्धा नाईलाज असतो, कारण आता सत्या सायकल चालवताना जर त्यांना काही बोलला किंवा खाली उतरला तर स्पर्धेचा नियम सुद्धा मोडेल या विचाराने। त्यानंतर ते गुंड पुन्हा एकदा हातात खिळे घेतात आणि सत्याच्या सायकल समोर टाकणार असतात। मीरा आता त्यांना रिक्वेस्ट करते की नको नको, अजिबात नका असं टाकू काही, परंतु ते काहीच ऐकत नाही। हे पाहून मीराचा राग आता अनावर होतो आणि ती रागातच आता त्या गुंडांचा हात देखील पकडते आणि त्यांना बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करते। त्या गुंडांमध्ये आणि मीरामध्ये अगदी झटापटच आता होऊ लागते। मात्र बिचारा सत्या हे सगळं पाहत असतो आणि शांतपणे बसतो, कारण त्याला माहीत असतं जर आपण काही हालचाल केली तर स्पर्धेतून आपण बाद होऊ आणि आपलं स्वप्न अधुरं राहील, कारण 2-3 दिवस झाले मी कंटिन्यू सायकल चालवतोय, हे प्रयत्नसुद्धा माझे व्यर्थ जातील। त्यामुळे तो फक्त सायकल अशी रिंगणात फिरवत फिरवत त्या गुंडांवर ओरडत असतो, परंतु कुणीही त्याचं ऐकत नसतं। तर मीरा त्या गुंडांचा प्रतिकार करत असते, एकेकाला चांगलीच धडा शिकवत असते। त्यांचा हात पकडून त्यांना ती सत्याच्या सायकल समोर खिळेसुद्धा टाकू देत नसते। त्यानंतर विक्रांत सुद्धा लांबूनच हे सगळं काही पाहत असतो। तर आता त्या गुंडाच्या हातातून थोडेसे खिळे खाली पडतात। त्यानंतर काही माणसं आता तेथे येतात, तर आता लगेचच त्या गुंडांची चांगल्या प्रकारे ते धुलाई करत असतात, कारण मीराला आणि सत्याला ते त्रास देत असतात म्हणून, स्पर्धेमध्ये खोडा घालत असतात म्हणून। तेव्हा आता इकडे विक्रम डोक्यालाच हात लावतो, कारण त्याला माहीत असतं की आता आपलं काही खरं नाही। आपल्याच गुंडांना या माणसांनी सगळ्यांनी पकडले म्हटल्यानंतर आता माझं नाव समोर येतं की काय, अशी एका क्षणातच त्याला भीती वाटू लागते। तर सत्या आणि मीरा दोघेही खुश होतात, कारण योग्य वेळी माणसं मदतीला धावून आलेली असतात।
तर आता त्या गुंडांच्या हातात ज्या काही काठ्या असतात ना, त्या काठ्या घेऊनच ते सगळे सत्याचे मित्र वगैरे त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतात आणि अगदी त्यांना चालण्यालायक सुद्धा ठेवत नाही. तर त्यातलाच एक गुंड जो असतो ना, तो गुंड आता सत्याच्या मित्राला असा खाली पाडतो आणि लगेचच त्याला असा मारू लागतो. तर मीरा आता तेथे येऊन लगेचच आता त्या गुंडाला तळतं लाकूड घेऊन तेथे येते आणि खूपच घाबरवते. त्यानंतर एक गुंड पुन्हा एकदा मीराचा हात पकडतो. तर मीरा आता त्याच्या हातावरच जळकं लाकूड टाकते, त्यामुळे त्याचा हात चांगलाच आता भाजतो आणि तो लगेचच धूम ठोकून तेथून जायला निघतो. सत्याच्या मित्रांनी चांगलेच त्या गुंडांची धुलाई केलेली असते आणि ते घाबरून आता लगेचच विक्रम समोरून पळून जातात. तर विक्रम त्यांच्याकडे बघत राहतो, कारण अगदी मीरासमोर ते सगळे गुंड लूज पडलेले असतात. तर आता सत्याला जरा रिलॅक्स वाटतं. त्यानंतर आता त्याचे मित्र म्हणतात, सत्या दादा अजिबात तू आता घाबरायचं नाही हां, ही स्पर्धा जिंकून दाखवायची म्हणजे दाखवायची, कारण मीरा वहिनी तुझ्यासोबत आहेत. त्यानंतर पाक्या म्हणतो, सत्या दादा आता दिवस रात्र तुझ्या भोवती असा पहारा असणार आहे आमचा, त्यामुळे ना तुला कुणीही आता अडवू शकणार नाही आणि जर कुणी आलंच ना तर आपली पोरंसुद्धा त्यांना आडवी करणार. तेव्हा मीराला खूप आनंद होतो की सत्याच्या सपोर्टसाठी, त्याच्या संरक्षणासाठी, सुरक्षिततेसाठी आता त्याचे मित्र तरी धावून आले आहेत आणि म्हणून ती आनंदाने सगळ्यांकडे बघते. त्यानंतर सत्या सायकल चालवत असताना त्या गोट्यांवरून सारखीच त्याची सायकल आता घसरू लागते आणि मीरा ते पाहते आणि बाहेरून लगेचच एक झाडू घेऊन येते आणि त्याच्या सायकलसमोर असणाऱ्या, त्याच्या सायकल चालवण्यामध्ये अडथळा आणणाऱ्या सर्व गोट्या ती बाजूला करते. आता मीराने सत्यासाठी तो रस्ता पूर्ण रिकामा करून दिल्यामुळे इकडे सत्याला खूप छान वाटतं आणि त्याच्या मित्रांनाही. सत्य अगदी नव्या जोमाने पुन्हा एकदा सायकल चालवू लागतो. ही मीरा त्या सत्याला किती सपोर्ट करते हे पाहून विक्रांतचं डोकं मात्र फिरतं आणि तो रागातच मीराकडे बघतो. इकडे निरूपा आता किचनमध्ये काम करत असते. खूप सारी भांडे घासायला असतात. ती म्हणते, बापरे एवढी भांडी घासायची म्हणजे ना डोक्याला तापच आहे, कारण ही म्हातारीसुद्धा घरात येऊन बसली, ही माझी सुटका काही करणार नाही. मीरा घरात असती तर एवढं टेन्शनच नव्हतं, पण ती बसली आहे तिकडे नवऱ्याच्या पाठीमागे करत करत. असं म्हणून आता निरूपाला खूपच टेन्शन आलेलं असतं भांडी घासायचं, परंतु आजी ओरडतील या विचाराने निरूपाला ती घासणं भागच पडतं. त्यानंतर निरूपाचं लक्ष अचानकच मागे जातं तर देविका तेथे आलेली असते. तिने चेहऱ्याला फेसपॅक लावलेला असतो, त्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा असतो आणि तिने काळ्या कलरची नायटी घातलेली असते, त्यामुळे निरूपाला वाटतं की भूतच आहे. ती जोरात ओरडते. देविका म्हणते, मी आहे आई, काय झालं? तेव्हा निरूपा म्हणते, अगं हे काय लावलंय तोंडाला? तेव्हा हा स्पेशल फेसपॅक आहे आणि मी स्वतः बनवलाय. देविका म्हणते, काय झालं, काय प्रॉब्लेम काय आहे असं ती विचारते. आणि तुम्ही भांडी घासताय का? तेव्हा निरूपा म्हणते, हो ना मी भांडी घासते, काय करू आता? असं म्हणून मनातल्या मनात ती विचार करू लागते की जर हिने अर्धी भांडी घासली तर बरं होईल आणि घासली तर घासू दे, काय होतं एक दिवस काम केल्याने, असं निरूपा म्हणते. तेव्हा काय तू काही काम करतेस का असं आता निरूपा विचारते. देविका म्हणते, हो तसं नाही, ॲक्च्युली ना अर्धा फेसपॅक उरलाय, म्हटलं तुम्ही लावाल का तो फेसपॅक तुमच्या चेहऱ्याला? तुम्हाला सांगू आई, या फेसपॅकमुळे ना तुमची स्किन अगदी स्मूथ म्हणजे गुळगुळीत होईल, लावायचं तुम्हाला? तेव्हा निरूपा आता मनातच विचार करते, काय फायदा त्या फेसपॅकचा, तोंड गुळगुळीत आणि भांडी घासून हे हात रखरखीत, करायचं तरी काय आपल्या जीवाने, असं म्हणून ती गप्पच बसते आणि फेसपॅकबद्दल पुढे काही बोलतच नाही. रिया आता तेथे येते आणि म्हणते, ओ माय गॉड मॉम, अहो तुम्ही हाताने भांडी घासताय, अहो हँड ग्लोव्ज वापरायची की? तेव्हा निरूपा म्हणते, ते वापरण्याची आपल्याला सवय नाही आहे ना म्हणून. मग आता रिया म्हणते, नो नो मॉम, हे राईट नाही, अहो स्टीलच्या भांड्यांसाठी वेगळा साबण वापरायचा आणि ग्लासच्या भांड्यांसाठी वेगळा, त्याचबरोबर बाकीच्या भांड्यांसाठी वेगळं असं असतं आणि इनफॅक्ट ते स्क्रबर असतं ना ते सुद्धा अगदी वेगळंच वापरलं पाहिजे तुम्ही. तेव्हा देविका म्हणते, अगो रिया काय चाललंय तुझं, ती भांडी बघ ना किती आहेत, आणि आई प्रत्येक भांड्यासाठी वेगळा साबण वेगळा स्क्रब वापरत बसतील का? तेव्हा देविका म्हणते, आई त्याची काही गरज नाहीये, तुम्ही जसं काम करता ना तसंच करा आणि एक साबण वापरा. रिया म्हणते, 1 मिनिट देविका, अगं मी लॉंग टर्मचा विचार करतीये, तुम्ही फक्त 10 मिनिटे थांबा, मी तुमच्यासाठी ना वेगळं स्क्रबर, वेगळे साबण आणि हँड ग्लोव्ज सुद्धा ऑर्डर करते.
तेव्हा देविका म्हणते, रिया अगं काय चाललंय तुझं, आईंना करू दे ना त्यांच्या पद्धतीने काम. तेव्हा त्या भांड्यांवरनं ना आता देविका आणि रियामध्येच वाद होऊ लागतात. देविका म्हणत असते, अगं तू गप्प बस बाई, घासतायत तर घासू दे, कशाला उगीच विषय वाढवतीये. मग आता निरूपा ही जोरातच त्यांच्यावर ओरडते. मग त्या दोघींची ही चिवचिव जरा बंद होते. त्यावेळी आता मॉम काय अहो एवढे मोठ्याने ओरडतात का असं रिया विचारते. तेव्हा 2-2 सुना घरात असताना मला भांडी घासायला लागतायत असं आता देविका म्हणते. दोघींचं काय चाललंय ग, मी भांडी कशी घासायची यावरनं तुम्ही वाद घालताय. तेव्हा दोघींच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत ना भांडी घासण्याच्या. मग आधीची पद्धत वापरा नाहीतर नका वापरू, घ्या चला ही भांडी घासून दोघी जणी असं म्हणून निरूपा त्या दोघींनाच काम सांगते. त्या दोघींनाही अशी बेसिन जवळच लोटते. तेव्हा त्या दोघीही एकमेकींकडे बघतात. तेव्हा रिया आता लगेचच म्हणते, तुम्ही मला भांडी घासायला लावताय ना, मी तुम्हाला दागिनेच देणार नाही बघा आता, अशी निरूपाला ती तिची खोड मोडत म्हणते. त्यावेळी देविका म्हणते, हो ती दागिने नाही देणार ना, तर ठीक आहे मी सुद्धा दर महिन्याला पॉकेट मनी देते ना, तो सुद्धा देणार नाही, बघा तुमची गंमतच करते. त्या दोघीही आता तसेच भांडी आपटतात. मग हे सगळं निरूपाचं स्वप्न असतं. क्षणातच तिला असं स्वप्न पडतं की या दोघींनी जर पॉकेट मनी किंवा दागिने दिले नाही तर काय होणार माझं, मला मिरवताच येणार नाही. म्हणून ती म्हणते, 1 मिनिट ऐका दोघी जणी, तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी ना आपली भांडी घासते असं म्हणून आता त्या दोघींनाही ती बाहेर पाठवते. त्या दोघी बाहेर गेल्यानंतर निरूपा लगेचच ती भांडी घेते आणि घासू लागते आणि भांड्यांवर राग काढत म्हणते, अजून 2-2 सुना डोक्यावर बसायला असं म्हणून ती रागातच त्या दोघींकडे बघते. तर आता दुसरीकडे सत्या सायकल चालवत असतो. तेवढ्यातच आजी आणि सुधाकर राव हे मीराला कॉल करतात. मग आजी विचारते, काय ग आपले सायकलवीर बरे आहेत ना ग. तेव्हा मीरा म्हणते, हो बरे आहेत. तेव्हा आजी विचारते, आणि तू कशी आहेस बाळा. तेव्हा मीरा म्हणते, आजी मी सुद्धा अगदी ठीक आहे. मग आता सुधाकर राव म्हणतात, मीरा सत्यजितला म्हणावा तब्येतीची काळजी घे बर का. तेव्हा मीरा म्हणते, हो हो सांगते. मग मीरा म्हणते, 1 मिनिट हा असं म्हणून ती सत्याजवळ फोन घेऊन जाते आणि स्पीकरवर टाकते. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, सत्यजितला सांग की काही खाण्यापिण्याची हेळसांड करू नको, पोटात ना काहीतरी अन्न पाहिजे, सायकल चालवायला ताकद पाहिजे अंगामध्ये. तेव्हा सत्या म्हणतो, मी ऐकलंय बाप, तू काही काळजी करू नको, मी इकडे अगदी ठणठणीत आहे, तू एक काम कर अगोदर, तू आणि आजी तुझी काळजी घ्या, आता वेळेवर जेवायचं आणि औषध पाणी ना अगदी टायमावर घ्यायचं. मग आता सुधाकर राव म्हणतात, हो हो सत्यजित चालेल. मीरा म्हणते, बाबा नका ना काळजी करू, आहे अहो मी इथे, तुम्ही ना झोपा आता. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, हो. त्यानंतर सत्याला अजून बोलायचं असतं. मग तो म्हणतो, थांब मीरा. तेव्हा तो म्हणतो, बाप अजून फक्त 2 दिवस, मग मी तुझ्यासोबतच असेन तुझ्या घरी, सगळं काही चांगलंच होणार आहे. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, माझा लेक तिकडे दिवस रात्र सायकल चालवतोय आणि मग मला कशी झोप लागेल. त्यानंतर आजी म्हणतात की, हे बघ सत्या, आमची अजिबात काळजी करू नको, तू जे काम हातात घेतलं ना ते आता पूर्णच कर. तेव्हा ठीक आहे असं आता सत्या म्हणतो. मग मीरा म्हणते, आजी तुम्ही झोपा हा. आजी म्हणते, हो. मग मीरा फोन ठेवते. तर सत्या आता सुधाकर रावाने आजीबरोबर बोलल्यामुळे आता त्याला छान वाटतं आणि तो अधिकच जोमाने सायकल चालवू लागतो. त्यानंतर सत्याचे मित्र सुद्धा तेथेच असतात. त्यामुळे मीरा म्हणते, भाऊजी ऐका ना, अहो तुम्ही झोपा, मी आहे इकडे. तेव्हा त्याचे मित्र म्हणतात, नको नको वहिनी, आम्ही आहोत जागे, तुम्ही आराम करा, जा बरं. मग मीरा म्हणते, ठीक आहे. तेव्हा मीरा आता सत्याला म्हणते की, काय हो, पाहिलं ना तुम्ही, तुमच्या एका हट्टामुळे सगळ्यांना किती त्रास होतोय. अहो तुम्हाला कळतं की नाही, ही माणसं खूप जीव लावतात तुमच्यावर आणि त्यांच्याबद्दल तरी जरा विचार करायचा की. मग आता सत्या म्हणतो, अजून फक्त 2 दिवस धुमकेतू, मग तुझ्या सकट ना सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघ किती हसू आणतो मी, असं म्हणून तो आता सायकल चालवू लागतो. तर काही वेळाने आता लाईट्सच जातात. त्यामुळे सत्याला पुढे काही दिसेनासं होतं. मग आता मीरा विचारते, अरे देवा लाईट कशी गेली. तेव्हा सत्याचे मित्र सुद्धा म्हणतात, हो ना वहिनी, अचानक लाईट गेली, आता दादाला दिसणार कसं सायकल चालवायला पुढे. त्यानंतर जो अनाउन्सर असतो ना तो आयोजकांना म्हणतो, हो की नाही, मी म्हणलं ना लाईट गेली, तुम्हाला म्हटलं होतं ना मी जनरेटर मागवा म्हणून, जनरेटर मागवा, पण नाही, तुम्ही ऐकलंच नाही माझं. सगळेजण आपापसात कुजबुजू लागतात की कशाने अचानक लाईट गेली, कुणालाच काही माहीत नसतं. त्यानंतर सत्य आपली तशीच अंधारातून सायकल चालवत असतो. मध्ये मध्ये थोडे खड्डे असतात, मग जरा तो धडपडत असतो, पण पुन्हा एकदा असं पडू न देता, कॉन्फिडन्स न ढळता पुढे पुढे सायकल चालवतो.
त्यानंतर आता काही वेळातच त्याचे मित्र म्हणतात, बापरे सत्या दादाला तर दिसेनासं झालं आहे आता, आणि लाईटीने सुद्धा आत्ता जायची गरज होती का? मग सत्याची सगळ्यांनाच काळजी वाटू लागते की कसा सायकल चालवणार. मीरा पटकन काय करते, आता सत्याचा तोल जाणार तेवढ्यातच अहो असं मोठ्याने म्हणते. लगेचच आपल्या मोबाईलचा टॉर्च हा ऑन करते. त्यानंतर आता मीरा आतमध्ये रिंगणात येते आणि सत्याजवळ थांबते. त्यानंतर तो आयोजक म्हणतो, ऐका ना सत्यदादा, अहो तिथे भला मोठा दगड आहे, जरा बाजूने सायकल घ्या असं म्हणून सगळेच जण सत्याला म्हणत असतात की जरा व्यवस्थित सायकल चालव. तरीही सत्या सगळे अडथळे पार करून व्यवस्थित सायकल चालवत असतो आणि सोबत मीराची त्याला असतेच. त्यामुळे तो अगदी कोणतंही संकट पार करून आता आपली ही स्पर्धा जिंकणार असतो. त्याने मनाशी तसं ठरवलेलं असतं. आता काही वेळाने त्याचे मित्र सुद्धा काय करतात तर लगेचच मोबाईल काढतात आणि टॉर्च ऑन करून सत्याला लाईट दाखवतात, पुढे रस्ता दाखवतात. त्यानंतर काही वेळातच सत्य आता एका दगडावरून चाक घसरून पडणार असतो, पण मीराची सोबत त्याला पुन्हा एकदा मिळते. मीराची साथ त्याला मिळते आणि त्याचबरोबर त्याच्या मित्रांची सुद्धा. तेव्हा आयोजक म्हणतो, आई शपथ, आता ना सत्यदादा पडला असता हां, पण तुमच्या सोबत मिळाली ना म्हणून सगळं व्यवस्थित घडतंय. आता न घाबरता न डगमगता अगदी अंधारातही सगळ्यांनी साथ दिल्यामुळे सत्याचा मार्ग सोपा होऊन जातो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा आता सत्याला म्हणते, ऐका ना, एकटेच काय फिरवताय, मला सुद्धा एक राऊंड फिरवून आणा की. तेव्हा सत्या म्हणतो, ठीक आहे, तू या चालत्या सायकलवर बस, मग मी तुला मारतो की राऊंड. तेव्हा मीरा त्या चालत्या सायकलवर सत्या समोर बसते. मग आता मीरा म्हणते, हो समोर बघा की ते बघणारे सुद्धा झोपले आहेत, चला बाहेर जाऊन ना एक राऊंड मारून येऊ आपण. तेव्हा सत्या म्हणतो, धूमकेतू असं कसं बाहेर जाणार? तेव्हा ती म्हणते, हो सत्यादादा आहे तुम्ही. आणि सत्यादादाचा शब्द म्हणजे विषय एंड. अहो तुमचं एवढं मोठं नाव आणि बायकोची एवढीशी इच्छा पूर्ण करू शकत नाही वय तुम्ही. तेव्हा सत्य आता लगेच रिंगणाबाहेर जातो आणि म्हणतो, बाकीच्यांचं जाऊ दे, पण माझ्या धूमकेतीच्या इच्छेसाठी ना मी काहीही करायला तयार आहे असं म्हणून तो लगेचच त्या ग्राउंडच्या बाहेर ती सायकल घेऊन जातो. तर मीरा आता खूप खुश असते. त्यानंतर समोर भला मोठा एक दगड असतो आणि तो दगड पाहून मीरा आणि सत्या खूप घाबरतात. त्या दोघांची सायकलच त्या दगडाला जाऊन जोरात आदळते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.